So welcome guys, welcome to 9th standard. Today we are going to start with the maths 2, that is geometry of the 9th standard guys. Lesson number 1, that is basic concepts in the geometry. ओके, ह्या लेसन मध्ये जसं जसं एक्सरसाइज मध्ये आपण पुढे पुढे जाऊ तसं तसं मी तुम्हाला एक्सरसाइज मध्ये जे कन्सेप्ट्स आहेत आय एम गोइंग टू एक्सप्लेन इट. ओके, द लेसन इज क्वाइट इजी. Okay, see what is the, let's start with the practice set 1.1. What is the first exercise guys? We have to find the distance between the point using the given number line. Is it clear? Now we can just see हा एक number line आहे. येत आहे का लक्षात? ह्या number line वरती we can see guys काही अल्फाबेट्स आहेत आणि काही काय न्यूमरिकल्स आहेत. तर we all know that ह्या अल्फाबेट्सला आपण पॉइंट्स म्हणायचं. काय म्हणायचं guys? पॉइंट्स. आणि हे जे न्यूमरिकल्स आहेत त्यांना आपण म्हणायचं कोऑर्डिनेट्स. ओके, काय म्हणायचं त्यांना? कोऑर्डिनेट्स. इज इट क्लियर? तर डिपेंडिंग ऑन दॅट गाइस आपल्याला एक्सरसाइज मध्ये हा सम आहे की आपल्याला दोन पॉइंट्स मध्ये डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचे. नाउ जस्ट सी गाइस व्हाट इज द फर्स्ट क्वेश्चन. आपल्याला क्वेश्चन वाइज आपण जाऊया आणि हाऊ टू सॉल्व इट. सी, तर फर्स्ट वी हॅव टू फाइंड डिस्टन्स बिटवीन बीई. आपल्याला डिस्टन्स पीई आपल्याला फाइंड करायचा आहे. तर द क्वेश्चन इज व्हेरी इझी गाइस. सी हाऊ वी विल फाइंड डिस्टन्स ईबी. नाउ फर्स्ट ह्या डी आणि ई पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स काय आहेत तर लेट्स सी. So what is the coordinate of point B? It is 2. And what is the coordinate of point E? It is 5. येता है क्या लक्षात? तो one thing you should always note guys, distance find करताना using number formula तर काय करायचं guys? तो distance आपल्याला BE find करायचा आहे. तर B आणि E मधला सगळ्यात मोठा कोऑर्डिनेट कुठला आहे? ओके, जो कधीही राईट साइडला जो असतो तो मोठा असतो. तर 2 आणि 5 मध्ये ऑब्विसली 5 इज द ग्रेटेस्ट कोऑर्डिनेट. इज इट क्लियर? तर पहिले 5 लिहायचं आणि मायनस स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट. स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट किती आहे? 2. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन इट गाइस? इट इज 3. इट इज क्वाइट सिंपल. येत आहे का लक्षात? तर अशाच पद्धतीत आपला जो दुसरा पॉइंट आहे इट इज डिस्टन्स काय आहे गाइस? डिस्टन्स इट इज JA. डिस्टन्स आहे J, A. काय आहे गाइस? सी, the distance JA, it's very easy. Again, first we will write distance J, A. So first we will see the coordinates of point J and A. तो J चे coordinate किती आहेत guys? It is -2 आणि A चा coordinate किती आहे? 1. ओके, तर ह्या दोघांमधला मी काय सांगितलं जो सगळ्यात मोठा कोऑर्डिनेट आहे तो आधी लिहायचा. सो विच इज द ग्रेटेस्ट कोऑर्डिनेट? 1. मधली साइन हमेशा माइनस. ओके, मीन्स ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ओके, तो माइनस लिहिलं and what is the value of J then? -2. तर हा ब्रॅकेट मध्ये -2 समजतंय. 1 ही मायनस कॉन्स्टंट असते, सेम आहे. अँड देन विथ साइन द कोऑर्डिनेट लिहायचा. तर काय झालं गाइस इथं? मायनस मायनस बिकम्स प्लस. ओके, द आन्सर इज काय? 3. गॉट इट? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन J and A? इट इज ऑल्सो 3. गॉट इट गाइस? कळतंय? इन द सेम वे आपल्याला पुढचे सम्स असे सॉल्व करायचे आहेत. ओके, तो गाइस या सिमिलरली आपण डिस्टन्स पीसी फाइंड करूया. तो डिस्टन्स पीसी मध्ये काय? डिस्टन्स पीसी, फर्स्ट सी द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P and C. P चा कोऑर्डिनेट -4, C चा कोऑर्डिनेट 3. तो जसं मी सांगितलं पहिला मोठा कोऑर्डिनेट लिहायचं विच इज 3 मायनस स्मॉल कोऑर्डिनेट काय? -3. येत आहे का लक्षात? जी साइन आहे ऍज इट इज. ओके, -3. P चं 3 आहे आणि सॉरी C चं 3 आणि इथं -4 आहे. सॉरी, आपण -4 लिहूया. तो देन इट बिकम्स 3 मायनस मायनस बिकम्स प्लस. तो डिस्टन्स हा किती आला काय? 7. इज इट क्लियर? मॅन्युअली जर चेक करायचं म्हटलं की बघा P पासून C पर्यंत डिस्टन्स बघा. P पासून स्टार्ट करायचं 1 2 3 4 5 6 7 आलं का? 7. हे मॅन्युअल आपण सॉल्व करतो ना, असं सॉल्व करायचं. इन द सेम वे जर हा डिस्टन्स JH फाइंड करायचा आपल्याला, तर होपसो तुम्हाला हे कळलं असेल. So first we will see the coordinates of J, it is -3, and coordinate of H, it is -1. तो -3 आणि -1 मध्ये कुठला ग्रेटर आहे? मी कधीही सांगितलं नंबर लाईन वरती जो राईट साइडला असतो तो ग्रेटर असतो. इज इट क्लियर? तो ऑब्विसली -1 हा ग्रेटर आहे. मधली साइन मायनस आणि मग -3. समजताय? ओके गाइस, समजताय ना J आणि H मधलं? अँड देन अगेन -1 मायनस मायनस बिकम्स प्लस आणि एक प्लस आणि एक मायनस, सबट्रॅक्ट अँड गिव्ह साइन ऑफ ग्रेटर नंबर. म्हणजे किती येणार गाइस आन्सर? आन्सर इज 2. समजलं? इट्स व्हेरी इझी. इन द सेम वे K आणि O चा फाइंड करूया. तो डिस्टन्स K, O कसं असणार गाइस? डिस्टन्स K आणि O, फर्स्ट सी द कोऑर्डिनेट ऑफ K.
इट इज -3 आणि O चं काय 0. तो -3 आणि 0 मध्ये जो राईट साइडला आहे दॅट इज 0. तो 0 इज ऑलवेज ग्रेटर, मधली साइन मायनस अँड देन तो कोऑर्डिनेट -3. इज इट क्लियर? म्हणजे 0 + 3 = 3. गॉट इट? तो होप सो तुम्हाला कळलंय की नंबर लाईन यूज करून डिस्टन्स कसे फाइंड करायचे बिटवीन 2 पॉइंट्स. ओके, इन द सेम वे पुढचे जे क्वेश्चन्स आहेत 6, 7, 8 जे आहेत यू कॅन डू ॲज अ होमवर्क. पण समजलंय हा पार्ट कसा करायचा आहे? इट्स व्हेरी इझी. सो युझिंग नंबर लाईन आपण डिस्टन्स कसं फाइंड करायचं हे आता आपण बघितलं. ओके, okay guys, now just see the second question. What is given? If coordinate of point A is x, म्हणजे A चा coordinate x आहे and that of B is y, म्हणजे B चा coordinate y आहे आणि आपल्याला डिस्टन्स A आणि B फाइंड करायचं. सेम आहे गाइस, फक्त क्वेश्चन थोड्या वेगळ्या फॉर्म मध्ये विचारलेलं आहे. सी, डिस्टन्स AB फाइंड करायचं, x is equal to 1 and y is equal to 7. So what will be distance AB? It's very easy. जसं मी सांगितलेलं आहे, दोन्ही कोऑर्डिनेट्स मधला सगळ्यात मोठा कोऑर्डिनेट कुठला आहे? 7. तो मायनस स्मॉल कोऑर्डिनेट 1, म्हणजे आन्सर किती आला? 6. तो डिस्टन्स बिटवीन ए बी इज 6. सेम वेनी खालचं पण एक्स कोऑर्डिनेट किती आहे? 6 and y is -2. तो व्हॉट विल बी डिस्टन्स ए बी? अगेन गाइस 6 आणि -2 मध्ये विच इज द ग्रेटेस्ट वन? ऑब्वियसली 6. पुढची साइन काय गाइस? मायनस आणि देन स्मॉल कुठली आहे? -2. क्लिक झालंय? हा मायनस डायरेक्ट -2 लिहायचं नाही, हा मायनस फॉर्म्युलाच आहे. And then guys 6 minus minus becomes plus and then the answer is 8. What is distance between AB? 8. Getting it na guys? It's quite easy. Next in the same way परत distance AB कसं फाइंड करणार? परत -3 आणि 7 मधला कुठला मोठा आहे? Obviously पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर, तर 7 हा ग्रेटर आहे, तो आधी लिहिणार, मधली साइन मायनस असते and then coordinate of the smallest point that is -3. So then again minus minus becomes plus. The answer is 10. So what is distance AB when x and y are -3 and 7? It is 10. Guys, getting it? It's quite easy. In the same way, chalo let's solve the fourth sum. What is distance AB in this case, guys? Again, let's see the greatest and smallest coordinate. X -4 है, y -5. सांगा guys, याच्यामधला कुठला ग्रेटेस्ट आहे? -4. लक्षात ठेवायचं. जर नेगेटिव्ह नंबर असेल, दोन्ही नेगेटिव्ह नंबर असतील, तर ज्याची व्हॅल्यू स्मॉल आहे तो ग्रेटर असतो. कारण नंबर लाईन वरती जो स्मॉल व्हॅल्यू आला तो लेफ्ट साइडला येतो. समजतंय का गाइस? तो -4 आणि -5 मध्ये -4 ग्रेटर आहे. क्लिक झालं का? ओके, तर -4 मधली साइन हमेशा मायनस अँड देन -5. तर -4 हा मायनस मायनस बिकम्स प्लस, तो मायनस आणि +5 आन्सर आहे 1. कळलं? तो डिस्टन्स बिटवीन बघा ना, लॉजिकली बघा, -4 आणि -1 मध्ये एकचाच डिफरन्स आहे, तर डिस्टन्स किती आहे? 1. कळलं तुम्हाला? तर हे 4 सम्स आपण सॉल्व्ह केले. पुढचे 2 सम्स ह्याच पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं. इज इट क्लियर? समजलं? ओके, so guys, now let's see the third sum. What is the question guys? See, from the given information find which of the point is between the other two if the points are not collinear states. म्हणजे काय काय, इथं आपल्याला 3 डिस्टन्स दिलेले, PR 7 आहे, PQ 10 आहे आणि QR 3 आहे. तर याच्यामध्ये गाइस कुठला पॉइंट कोणाच्या मध्ये आहे? विच ऑफ द पॉइंट्स इज बिटवीन द अदर टू. हे 3 पॉइंट्स आहेत, P, Q आणि R. त्या PQR मधला कुठला पॉइंट मध्ये आहे बाकीच्या 2 पॉइंट्स पेक्षा, ते बघायचं आहे. आणि पुढचा क्वेश्चन असा आहे, इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर, जर कोलिनियर नसेल तर आपल्याला स्टेट्स हो. ऍक्च्युअली इथं आपण बिटवीननेसचं कन्सेप्ट बघतोय लेसन मध्ये. आणि काय ती बिटवीननेसची कन्सेप्ट? इट्स व्हेरी इझी गाइस, समजून घ्या. क्वेश्चन कळलाय तुम्हाला? आता कसं सॉल्व्ह करायचं? सगळ्यात मोठी साईड कुठली इथं? PQ. तर पहिलं त्याला बघा, सगळ्यात मोठा डिस्टन्स लिहून घ्या. तो डिस्टन्स PQ इज इक्वल टू 10, ह्याला 1 म्हणायचं. आणि उरलेले जे स्मॉल आहेत कुठले गाइस? PR अँड QR हे ऍड करायचे. and distance PR plus distance QR is equal to किती guys? 7 plus 3 which is equal to 10. हा सेकंड घ्यायचा. तर इथं काय कळलं? डिस्टन्स PQ 10 आहे आणि डिस्टन्स जे स्मॉल डिस्टन्स आहे, डिस्टन्स PR प्लस QR हा किती आहे? 10. म्हणजे गाइस बघा, इन शॉर्ट डिस्टन्स PQ म्हणजे फ्रॉम 1 9 2 आपण काय म्हणू शकतो?
डिस्टन्स काय गाइस पी क्यू इज इक्वल टू काय गाइस डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर. येत आहे का लक्षात. रिझन फ्रॉम 1 and 2. 1 and 2 मधनं आपण म्हणू शकतो की हे दोन्ही इक्वल आहे. जर असं असेल जर इक्वल टू आलं तर ते पॉइंट्स आर कोलिनियर. Therefore the points are collinear. पॉइंट्स कोलिनियर आहेत हे तर क्लिअर झालं. आता कुठला पॉइंट बिटवीन मध्ये आहे तर एकदम इझी. ह्या पॉइंटला बघायचं. ह्या पॉइंटला पी आर आणि क्यू आर दोघांमध्ये जो कॉमन दिसतोय काय आर. काय लक्ष द्या बिटवीन. आता हे पॉइंट तर कोलिनियर आहेत हे तर क्लिअर झालं. कुठल्या एंडचे पॉइंट आहेत आणि कुठला मिडल पॉइंट हे बघायचं. बघा एंडचे पॉइंट पी क्यू आहे ऑब्व्हियसली. मग पी क्यू सोडून जो उरलेला आहे म्हणजे ह्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये पण आर आहे आणि ह्याच्यामध्ये पण आर आहे. देअरफॉर आर म्हणजे इथं आपण पाहिलं लिहायचं बिटवीननेस एक्झिस्ट. एक्झिस्ट म्हणजे ही जर कंडिशन असेल तर पॉइंट्स आर कोलिनियर. अँड तुम्ही लिहू शकता बिटवीन एक्झिस्ट. आणि कुठला पॉइंट बिटवीन आहे पॉइंट कुठला गाइस आर इज इन बिटवीन पॉइंट्स कुठले पी अँड क्यू. इथे कळलं समजतंय कसं बिटवीननेस कसं ओळखायचं. हे इक्वल आले तर कोलिनियर येत आहेत आणि बिटवीननेस एक्झिस्ट. आणि बिटवीननेस एक्झिस्ट असेल तर कुठला पॉइंट मध्ये आहे हे पण ओळखायचं. हे कसं ओळखायचं हे जे स्मॉल ऍडिशन केले ते दोघांचे त्याच्यामध्ये कॉमन पॉइंट कुठला आहे तो बघायचा आणि तो सेंटर पॉइंट असेल. गॉट इट. इन द सेम वे लेट्स सी सेकंड सम. चला बघूया. आता ह्याच्यामध्ये पण गाइस कुठले दोन मोठे आहेत. सगळ्यात मोठा कुठला आहे आर एस 8 आहे. एस टी 6 आणि आर टी 4 आहे. तो पहिले लिहूया डिस्टन्स आर एस इज किती गाइस इट इज 8. ह्याला 1 म्हणा. आणि अगेन दोन स्मॉलर डिस्टन्सला ऍड करा. तो डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 6 प्लस 4 विच इज इक्वल टू 10. ह्याला आपण 2 म्हणूया. तर गाइस फ्रॉम 1 and 2 बिलकुल नाहीये. देअरफॉर काय डिस्टन्स आर एस इज नॉट इक्वल कारण हा 8 आहे आणि हा 10 आलेला ऍडिशन म्हणजे नॉट इक्वल टू डिस्टन्स काय काय गाइस एस टी प्लस डिस्टन्स आर टी. देअरफॉर आपण डायरेक्टली लिहायचं बिटवीननेस डज नॉट एक्झिस्ट. काय लिहिणार बिटवीननेस डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे बिटवीननेस एक्झिस्टच होत नसेल तर पॉइंट्स कोलिनियर नसतात आणि पॉइंट कोलिनियर नसतील तर मग ते बिटवीन येण्याचा संबंधच नाहीये. म्हणजे जर इक्वल टू नसेल तर फक्त एवढं लिहायचं बिटवीननेस डज नॉट एक्झिस्ट बास. आणि जर असेल तर हे खालचं एवढं सगळं लिहायचं. समजतंय गाइस. पहिले दोन सम्स कळले. अशाच बेसिसवरती आपले पुढचे सम्स आहेत. ओके ओके नाव गाइस सी थर्ड सम काय दिलेला आहे. डिस्टन्स ए बी 16 डिस्टन्स सी ए 9 आणि डिस्टन्स बी सी 7. तर सगळ्यात मोठा डिस्टन्स पहिलेला व्हॉट इज डिस्टन्स ए बी इट इज 16. याला 1 म्हणायचं. आणि पुढचे दोन डिस्टन्स ऍड करा. डिस्टन्स काय सी ए ओके प्लस डिस्टन्स काय डी सी. समजतंय ना. पहिलं मोठं लिहिलं आणि त्यानंतर दोन छोट्यांचं ऍडिशन करतो. किती होणार गाइस इट इज 9 प्लस 7 म्हणजे हा पण किती आला 16. बरोबर म्हणजे दोन्ही इक्वल आले. हा 16 आणि हा पण किती 16 आहे. इज इट क्लिअर. देअरफॉर आपण काय लिहिणार डिस्टन्स ए बी इज इक्वल टू काय डिस्टन्स काय काय सी ए प्लस डिस्टन्स काय बी सी. येत आहे का लक्षात. मग देअरफॉर काय लिहू शकतो पॉइंट्स आर काय गाइस कोलिनियर अँड बिटवीननेस एक्झिस्ट. पॉइंट्स कोलिनियर पण आहेत आणि बिटवीननेस एक्झिस्ट करत आहे. आता कुठला पॉइंट बिटवीनला आहे तर परत मी बोललोय ह्या दोघांमधलं कॉमन काय इथं पण सी आहे. ओके इथंही सी आहे आणि इथंही सी आहे. तर जो कॉमन आहे तो बिटवीन आहे. आणि देअरफॉर काय लिहिणार पॉइंट कुठला सी इज बिटवीन पॉइंट्स कुठले गाइस ए अँड बी. की त्यांना कळलं इझी काय समजतंय ना. ओके सेम बेसिस वरती पलीकडचं करूया. सी गाइस परत असंच
काय डिस्टन्स सगळ्यात मोठा कुठला आहे? इट इज mn. 12 दिलेला आहे, तो डिस्टन्स mn लिहूया. इट इज 12. ह्याला 1 म्हणायचं आणि परत जे स्मॉल डिस्टन्स आहे त्यांना ऍड करूया. मग डिस्टन्स कुठलं गाईस? lm प्लस डिस्टन्स कुठलं? ln इज इक्वल टू किती? 11 प्लस 8. हा किती होत आहे? 90. कळलं? म्हणजे गाईस फ्रॉम 1 and 2 आपण बघू शकतो. देअरफॉर काय? ठीक आहे, तिथं एक हे लिहूया फ्रॉम 1 and 2. ह्या सममध्ये लिहायचा राहिला आणि तिथं पण आता लिहूया. देअरफॉर डिस्टन्स काय? ln is not, sorry, distance mn is not equal to distance lm plus distance ln from काय? 1 and 2. समजतं? therefore डायरेक्टली काय लिहिणार? betweenness काय? does not exist. किती कळलं? इझी. तर होपसो तुम्हाला पहिले 4 सम्स कळले कसे करायचे. तर त्याच्या पुढचे 5th आणि 6th सम गिव्ह अ ट्राय टू इट. कन्सर्न सेम लाईन्स वरती आपल्याला सम सॉल्व करायचे. ओके, क्लियर? So guys, just see the 4th question. What it is? On a number line, point A, B, C are such that की distance AC दिलेला आहे 10, distance CB दिलेला आहे 8, व distance AB आपल्याला फाइंड करायचं आहे कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. आता बघा इथे 2 पॉसिबिलिटीज येतील. एक म्हणजे काय? बघा आपल्याला डिस्टन्स फाइंड काय करायचं आहे? AB. 2 कंडिशन असतात. एक A, B, C असं एक कंडिशन असेल. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला AC दिलेला आहे 10. ओके, आणि एक दुसरी कंडिशन अशी होती, हा ए बी मध्ये बी मध्ये येऊ शकतो आणि सी एंड ला येऊ शकतो. बघा हे 2 पॉसिबिलिटीज आहेत. कसं? आता पहिल्या केसमध्ये एसी आपल्याला दिलेला आहे किती आहे? अख्खा 10. आणि पुढे काय दिलेलं आहे? सी बी म्हणजे बीसी दिलेला आहे हा 8. मग ह्या केसमध्ये ए बी वेगळा आहे ना. समजता? 2 पॉसिबिलिटीज. आणि दुसरी पॉसिबिलिटीज काय? ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, ऍक्च्युअली इथं सी घेऊया. हा इथं सी असेल आणि इथं बी असेल. तर व्हॉट इज एसी? इट इज 10. and what is BC? it is 8. मग त्या केसमध्ये अख्खा हा ए बी वेगळा येणार. म्हणजे कळले तुम्हाला 2 पॉसिबिलिटीज काय? एकदा बी पॉइंट मध्ये येऊ शकतो सी पॉइंट एंडला, किंवा एकदा सी पॉइंट मध्ये येऊन बी पॉइंट एंडला. तर हे 2 पॉसिबिलिटीज आहेत. इज इट क्लियर? तर आपल्याला म्हणून आपल्याला ऑल पॉसिबिलिटीज घ्यायचं आहे. मग आता फर्स्ट केस तुम्ही फिगर पण काढू शकता. तर डिस्टन्स गाइस बघा, ए इथं दिलेला आहे आपल्याला, ए बी जो फाइंड करायचा आहे. इज इट क्लियर? जर हा फिगर जर आपण अप्लाय केला, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू काय येणार? डिस्टन्स ए सी प्लस काय? ओके, त्या डायरेक्टली आपण असं लिहूया गाइस, डिस्टन्स व्हॉट इज. ह्या केसमध्ये म्हटलं तर ही फिगर पहिली आपण काढूया. इथं सी, ही फिगर इथं काढा. ए कॉमा इथं बी कॉमा सी. इथं आपल्याला अख्खा ए हा दिलेला आहे 10. ओके, आणि हा दिलेला आहे 8. तो व्हॉट इज डिस्टन्स ए सी? लक्ष द्या, डिस्टन्स ए सी काय? डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी. कळलं? आणि पॉइंट्स कोलिनियर आहेत. नाउ व्हॉट इज डिस्टन्स ए सी? इट इज 10 प्लस ए बी आपल्याला फाइंड करायचा आहे. तो डिस्टन्स ए बी मी ऍज इट इज दिला आणि प्लस हा किती? बी सी 8. हे सगळं कळतंय. पॉसिबिलिटीज आपण इथं फिगर काढा तुम्ही, म्हणजे समजेल तुम्हाला व्हॉट इट, आणि हा आपल्याला फाइंड करायचा आहे. तर गाइस हा प्लस 8 तिकडे गेल्यावरती काय होणार? मायनस इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. तर देअरफॉर डिस्टन्स ए बी एका केसमध्ये किती होणार गाइस? इट इज 2. कळलं? जर पॉइंट बी मध्ये असेल तर डिस्टन्स ए बी 2 होणार. आता सेकंड पॉसिबिलिटीसाठी तुम्ही ही फिगर काढा. ओके, वाटलं तर मी वरची फिगर आता रब करतो. ओके, सी. सो व्हॉट इज सेकंड पॉसिबिलिटी? कॅन जस्ट सी. अशी असू शकते की ए सी 10 आणि सी बी, म्हणजे सी हा बिटवीन मध्ये. समजतंय? तर ह्या केसमध्ये व्हॉट विल बी डिस्टन्स ए बी? लक्ष द्या, अख्खा डिस्टन्स ए बी किती असेल? इट विल बी डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स काय? सी बी. समजतंय? पुट द व्हॅल्यू ना. व्हॉट इज डिस्टन्स ए बी? इट इज काय? 10 प्लस 8 म्हणजे 80. देअरफॉर डिस्टन्स ए बी एका केसमध्ये किती होतोय? 18. आपण युनिट्स लिहूया पुढं.
आपण युनिट्स. गॉट इट? इझी आहे गाइस. तर हे दोन पॉसिबिलिटीज आहेत. एकदा ऍड करून एकदा सबट्रॅक्ट करून आपल्याला 2 किंवा 18 हे दोन आपल्याला आन्सर्स येऊ शकतात. दिस आर द पॉसिबल डिस्टन्स ऑफ पॉइंट A and B. गेटिंग इट गाइस? ओके.